सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। पंतप्रधानांसोबत सुनेत्रा पवारांनी जवळपास 40 मिनिटे चर्चा केली। अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत मोदींनी यावेळी शोक व्यक्त केला। तसंच एनडीएतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत असल्याची ग्वाही देखील मोदींनी दिली। तर मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी अमित शहांची भेट घेतली। या बैठकीत 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे। दोन्ही बैठकीवेळी सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार उपस्थित होते। दरम्यान याआधी सकाळी प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतील निवासस्थानी ब्रेकफास्ट पे चर्चा झाली होती। त्यामुळे या बैठकांमध्ये नेमकी कोणती राजकीय खलबत झाली आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी काही रणनीती ठरली का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काय ट्विट केले आपण ते पाहूया। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट झाली। आपल्या सर्वांचे प्रिय अजित पवारांच्या निधनानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणं अशक्य आहे। मात्र जनहित आणि विकासाचं त्यांचं विजन साकारणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। त्यामध्ये आपलं मोलाचं योगदान लागेल असं ट्विट अमित शहांनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।